नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण बर्गी धरण दुर्घटनेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नुकतीच जी हृदयद्रावक क्रूज दुर्घटना घडली त्यामागील नेमका घटनाक्रम काय होता आणि त्यात कोणत्या त्रुटी होत्या हे आपण आज अगदी सविस्तर आणि वस्तुनिष्ठपणे समजून घेणार आहोत. चला तर मग या घटनेच्या मुळाशी जाऊया. जेव्हा एनडीआरएफचे गोताखोर त्या बुडालेल्या जहाजापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोर एक अत्यंत सुन्न करणारं दृश्य होतं. तिथे एका महिलेचा मृतदेह सापडला. गोताखोरांनी तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो काही हलेना. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ती महिला तिथे एकटी नव्हती. तिने आपल्या अवघ्या 4 वर्षांच्या मुलाला छातीशी इतकं घट्ट कवटाळलं होतं की मृत्यूलाही त्यांना वेगळं करता आलं नाही. या मायलेकांनी एकच लाईफ जॅकेट घातलेलं होतं. हे संपूर्ण कुटुंब मूळचं दिल्लीचं. सुदैवाने या कुटुंबातले वडील आणि मुलगी वाचले, पण आई आणि हा चिमुकला मात्र या दुर्घटनेत वाचू शकले नाहीत. बचाव पथकातील प्रत्येकजण हे दृश्य पाहून आतून हादरला होता. आता ही नेमकी जागा कोणती होती? तर ही दुर्घटना घडली आहे मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात असलेल्या बर्गी धरण परिसरात. नर्मदा नदीवर बांधलेलं हे धरण एक अतिशय प्रसिद्ध असं पर्यटन केंद्र आहे. बरं, इथे मध्य प्रदेश पर्यटन विभागामार्फतच क्रूज चालवली जाते आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी इथली बोट राईड करणं हे पर्यटकांसाठी सर्वात मोठं आकर्षण असतं. त्यामुळेच वेगवेगळ्या शहरांमधनं लोक इथे मोठ्या संख्येने येत असतात. ज्या क्रूज बोटबाबत हा अपघात झाला तिच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. उपलब्ध माहितीनुसार ही बोट 2006 मध्ये तयार करण्यात आली होती आणि तिची जास्तीत जास्त क्षमता होती 60 प्रवाशांची. इथे लक्षात घेण्यासारखी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पर्यटन केंद्रावर त्या दिवशी ही एकच बोट चालू अवस्थेत होती. दुसरी बोट काही कारणास्तव बंद होती. साहजिकच सगळ्या पर्यटकांची गर्दी याच एका बोटीवर होती. आता इथली सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे बोटीवरील प्रवाशांच्या संख्येवरून समोर आलेले 2 अगदी वेगवेगळे दावे. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या औद्योगिक दाव्यानुसार विचार केला तर बोटीवर फक्त 29 तिकीटधारी प्रवासी आणि 2 कर्मचारी असे एकूण 31 लोकच उपस्थित होते. पण या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. त्यांच्या दाव्यानुसार बोटीवर अंदाजे 40 लोक प्रवास करत होते. त्यांच्या मते यात काही लहान मुलंही होती ज्यांचं तिकीट काढण्यात आलं नव्हतं. आता हा प्रवाशांच्या संख्येचा मुद्दा सध्या चौकशीचा विषय आहे. त्यामुळे आपण फक्त दोन्ही बाजूंची माहिती इथे मांडत आहोत. 30 एप्रिलला नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम थोडा समजून घेऊया. दुपारी साधारण 4 वाजता बोटीची सफर अगदी नेहमीसारखी सुरू झाली. छान गाणी वाजत होती, लोक डान्स करत होते, फोटो काढत होते. नंतर थोडासा पाऊस सुरू झाल्यामुळे प्रवासी खालच्या डेकवर गेले. पण खरा बदल झाला तो संध्याकाळी 6च्या सुमारास. हवामानात अचानक प्रचंड बदल झाला. अतिशय वेगवान वारे वाहू लागले, पाण्यात मोठ्या लाटा उसळायला लागल्या आणि बोट जोरात हलायला लागली. त्यानंतर साधारण 1 तासाच्या अटीतटीच्या संघर्षानंतर ती बोट पाण्यात उलटली. दुर्दैव म्हणजे ही घटना धरणाच्या किनाऱ्यापासून खूपच जवळ घडली. ही बोट खमरिया बेटाजवळ होती जे किनाऱ्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आहे. पाण्याची परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून किनाऱ्यावर उभ्या असलेल्या स्थानिक लोकांनीही बोट चालवणाऱ्या ऑपरेटरला खुणावून बोट परत बोलवण्याचा खूप प्रयत्न केला. पण बोट किनाऱ्यापर्यंत सुरक्षित पोहोचू शकलीच नाही आणि साहजिकच प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. त्या भयानक क्षणांबद्दल सांगताना या दुर्घटनेतून बचावलेले एक प्रवासी रियाज हुसेन यांनी त्यांचा थरारक अनुभव सांगितलाय. ते म्हणतात की कॅप्टनने बोट किनाऱ्याकडे नेण्याची शर्तीची झुंज दिली, तीही तब्बल 1 तासाहून अधिक काळ. पण वाऱ्याचा वेग आणि लाटांचा जोर इतका भयंकर होता ना की बोटीवरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं. रियाज हुसेन आणि त्यांचा मुलगा हे स्वतः कित्येक तास पाण्यात राहूनही आश्चर्यकारकपणे बचावले आहेत. पण अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे त्यांची पत्नी अजूनही बेपत्ता आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा हा आहे की सुरक्षेच्या नियमांचं खरंच पालन झालं होतं का? या दुर्घटनेतून वाचलेल्या संगीता कोरी यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केलाय. त्या म्हणतात की प्रवाशांना सुरुवातीला लाईफ जॅकेट्स देण्यात आलेच नव्हते. जेव्हा बोटीमध्ये पाणी शिरू लागलं तेव्हाच क्रू सदस्यांनी घाईघाईत जॅकेट्स वाटायला सुरुवात केली. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली, सगळीकडे अफरातफरी माजली आणि साहजिकच धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळामुळेच बोट अवघ्या काही क्षणात उलटी असावी असा कयास लावला जातोय. आणखी एक प्रत्यक्षदर्शी तनिष्क सेन यांनी जो अनुभव सांगितलाय तो खरोखर अंगावर काटा आणणारा आहे. त्यांनी सांगितलं की बोट अक्षरशः काही क्षणात उलटली. चारी बाजूला लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या आणि पाण्याच्या लाटा सतत आदळत होत्या. तनिष्का यांना असं वाटत होतं जणू काहीतरी त्यांना पाण्याच्या तळाकडे खेचून नेत आहे. या भयावह घटनेतून तनिष्का स्वतः तर कशाबशा वाचल्या, पण त्यांच्या आई ज्योती सेन यांना मात्र आपले प्राण गमवावे लागले. आता या दुर्घटनेनंतर राबवण्यात आलेल्या बचाव कार्याविषयी थोडं बोलूया. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. पण रात्रीचा काळोख आणि पावसामुळे पाण्यात खोलवर जाणं शक्यच होत नव्हतं. त्यानंतर पहाटे भारतीय लष्कराच्या ग्रेनेडियर्स युनिटचे जवान आणि एनडीआरएफचे गोताखोर अशा सुमारे 60 ते 70 जणांच्या टीमने या मोहिमेत सहभाग घेतला. बुडालेली बोट बाहेर काढण्यासाठी पोकलेन मशीन आणि जाड केबल्सचा वापर करून बोट सुमारे 30 मीटर किनाऱ्याकडे खेचण्यात आली. नदीचा तळ खडकाळ असल्यामुळे हे काम अतिशय संथ गतीने आणि जिकिरीने करावं लागलं. या बचाव कार्यातून आतापर्यंत समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार या भीषण दुर्घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. ही खरोखरच अत्यंत दुःखद आकडेवारी आहे. जेव्हा गोताखोर बोटीच्या आत पोचले आणि त्यांनी त्या आई आणि मुलाचं एकाच लाईफ जॅकेटमधलं ते दृश्य पाहिलं तेव्हा संपूर्ण देश हळहळला.
पण या अंधाऱ्या आणि खडतर बचाव कार्यात आपत्कालीन प्रतिसाद पथकांना काही प्रमाणात यशही मिळालं. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बोटीवरील 22 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे आणि त्यांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेची दखल घेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे, तर जखमींसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेला सीझनल सायक्लोन म्हणजेच एका हंगामी चक्रीवादळाचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे. यावर सरकारी पातळीवरूनही पावलं उचलली जात आहेत. मध्य प्रदेशचे पर्यटन मंत्री धर्मेंद्र सिंग लोधी यांनी हे स्पष्ट केलंय की प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट घालण्याचा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यांनी आश्वासन दिलंय की या प्रकरणात कोणतीही हायगई खपवून घेतली जाणार नाही. राज्य सरकारने या संपूर्ण घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे म्हणजेच मॅजिस्ट्रियल इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. ज्या कोणाचाही यात निष्काळजीपणा आढळेल त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आले. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या संपूर्ण घटनेत सुरक्षेच्या बाबतीत अनेक गंभीर प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. सर्वप्रथम, हवामान खात्याने वेगाने वारे वाहणार असल्याचा काही पूर्वइशारा दिला होता का? दुसरं म्हणजे स्थानिक लोक किनाऱ्यावरून बोट परत आणण्याचे इशारे देत असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं? तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सर्व प्रवाशांना बोटीवर चढण्यापूर्वीच लाईफ जॅकेट्स का दिले गेले नाहीत? आणि चौथं, बोटीवर नेमकी किती प्रवासी होते, 31 की 40? हे सगळे प्रश्न सुरक्षेच्या प्रक्रियेतील मोठ्या त्रुटींकडे बोट दाखवत आहेत. या संपूर्ण घटनेचं विश्लेषण पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले निष्पाप जीव जेव्हा अशा निष्काळजीपणाचे बळी ठरतात तेव्हा सुरक्षेच्या नियमांचं काटेकोर पालन होणं किती गरजेचं आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या या कथित त्रुटींनंतर नर्मदा नदीच्या या अंधाऱ्या पाण्यात कायमचे गमावलेल्या त्या निष्पाप प्राणांसाठी खऱ्या अर्थाने जबाबदार कोण? हा खऱ्या अर्थाने एक अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.